हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर आलेलो आहोत. हा बघा, हा प्रचंड असा अलिबागचा समुद्र किनारा आहे. तुम्हाला पण जर मुंबई पुणे या ठिकाणी कंटाळा आला असेल, तिथून ब्रेक हवा असेल, तर तुम्ही नक्कीच या समुद्र किनाऱ्याला भेट देऊ शकता. या समुद्र किनाऱ्याचं वैशिष्ट्य किंवा म्हणजे हा समुद्र किनारा या काळ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे. बघा, ही काळी वाळू. ह्या समुद्र किनाऱ्यावरील वाळू आहे बघा, ही काळी. आणि हा अलिबागचा मुख्य समुद्र किनारा आहे. बघा, हा असा प्रचंड असा विस्तारलेला आणि प्रसिद्ध सुंदर असा समुद्र किनारा आहे. तसेच इथे संध्याकाळच्या वेळीचा जो हा सूर्यास्त आहे, हा बघा सूर्यास्त. सूर्यास्त जो आहे ना, हा एक आपल्या मनाला असं प्रचंड शांतता मिळवून देतो. एकदम खूप छान वाटतं, शांत. किती छान शांत वाटतं. हा बघा, हा किल्ला. याच्या बाजूने सुंदर अशी झाडी पण आहे. हा बीच आहे पूर्ण. आणि या समुद्र किनाऱ्याचं एक वैशिष्ट्य काय आहे, हा बघा, हा जो समोर दिसतोय ना, तो हा ऐतिहासिक किल्ला आहे. आणि ह्या किल्ल्याचं नाव आहे कुलाबा किल्ला. तुम्हाला या किल्ल्यावर पण जाता येईल. जेव्हा समुद्रामध्ये ओहोटी असेल, तेव्हा हे समुद्रातील जे पाणी आहे ना, ते पूर्णपणे कमी होतं. तेव्हा तुम्हाला या कुलाबा किल्ल्याला नक्कीच भेट देता येईल. म्हणजे कुलाबा किल्ल्यावर जाता येईल तुम्हाला. त्याच्यावर तुम्ही चालत किंवा घोडेस्वारीने जाऊ शकता. भरतीच्या वेळी असं पूर्ण पाणी भरलेलं असतं कुलाबा किल्ल्याच्या बाजूनी.
त्यामुळं तुम्हाला किल्ला बघण्यासाठी जाता येणार नाही. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला घोडेस्वारी, हे बघा, घोडेस्वारीचा आनंद घेता येईल. वॉटर स्पोर्ट्सचा पण आनंद घेता येईल. वॉटर स्पोर्ट्स आणि इथं आल्यानंतर सी फूडचा आनंद घ्यायला तर विसरूच नका. सुरमई थाळी, पापलेट थाळी, कोलंबी मसाला, सोलकढी नक्कीच ट्राय करा. हे बघा, हे कावळे इथे येऊन बसले आहेत. ते पण आनंद घेत आहेत समुद्र किनाऱ्यावर. तर तुम्ही कधी येताय अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर भेट द्यायला, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती आणि भेट घेत राहू. बघा, नारळाचे झाडं मस्त, नारळांच्या झाडं, सुपारींचे झाडं. घोडेस्वारी करता येईल अशी. भेट द्यायला नक्कीच या समुद्र किनाऱ्यावर. खूप छान आहे.
चला बाय.